So hello dear students, in this video we are going to talk about the fertilization process, or it is also called as syngamy. What is meant by syngamy? This word sing means coming together, gamy means gamete, means gametes are coming together. गॅमेट एकत्र यायलेत, गॅमेट फ्यूज व्हायलेत, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट is called fertilization, is called syngamy. What is syngamy? The fusion of male and female gametes, both are haploid one, to form a diploid zygote, that is called fertilization. And remember guys, the fusion of male and female gametes, male and female gametes, they are fusing together, they are fusing together. Fusion व्हायला male and female gametes कसे आहेत? both are haploid ones and they are forming diploid zygote. They are forming diploid zygote. Haploid male and female gamete, they are fusing together to form diploid zygote, and this process is called fertilization or syngamy. Okay, and in the human beings the fertilization is internal. Internal means the male gamete enter into the vaginal tract or reproductive tract of female, and there that female gamete fuses with this male gamete to form diploid zygote internally. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन हे बॉडीच्या आत व्हायले, फिमेलच्या व्हेजायनल ट्रॅक मधून रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकच्या आतमध्ये हे फ्युजन व्हायले, इंटरनली फ्युजन व्हायले, आतमध्ये फ्युजन व्हायले, म्हणून या फ्युजनला, या फर्टिलायझेशनला इंटरनल फर्टिलायझेशन असं म्हणतात. देर आर सर्टन ॲनिमल्स, इन सम ॲनिमल्स एक्सटर्नल फर्टिलायझेशन इज ऑल्सो टेकिंग प्लेस. वी हॅव सीन इन द 11th स्टँडर्ड, वी हॅव सीन डिफरंट फायला. डिफरंट फायलामध्ये आपण बघितलेलं आहे. समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं फिशेश, एखादा ॲम्फिबियन घ्या. सम ॲम्फिबियन्स, सम फिशेश, दे release their gametes outside the body. Male releases gamete outside the body, female releases gamete outside the body, and outside the body male and female gamete fuse together to form zygote and so many things. Okay, म्हणजे मेल आणि फिमेल दोन्हीही स्वतःचे गॅमेट्स बॉडीच्या बाहेर रिलीज करतात. इथं तसं होत नाहीये. मेल गॅमेट हा फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये रिलीज केला चाललाय. देअरफॉर द फर्टिलायझेशन इज इंटरनल. बट इन सम ॲनिमल्स लाईक फिशेस और ॲम्फिबियन्स the fertilization is external. So that is the difference between the external and internal fertilization. So the fertilization is internal. In the human, the fertilization is internal fertilization. Okay, and after the fusion of male and female gamete, that zygote will be formed. Zygote तयार होणार आहे, and that zygote is launched into the uterus. तो काय होणार आहे? युटेरस मध्ये लॉन्च होणार आहे, इम्प्लांट होणार आहे. इम्प्लांटेशन ऑफ झायगोट इन टू द युटेरस आफ्टर 5 to 6 days ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर तो झायगोट युटेरस मध्ये येऊन तो चिटकून बसणार आहे युटेराइन वॉलला, एंडोमेट्रियल लाइनिंगला, आणि तिथं झायगोटचं काय होणार आहे? इम्प्लांटेशन होणार आहे, अँड देन दॅट विल कन्वर्ट इन टू एम्ब्रिओ. नंतर तो कशात कन्वर्ट होणार आहे? एम्ब्रिओ. सो दिस इज द शॉर्ट प्रोसिजर और शॉर्ट जस्ट फ्लो चार्ट ऑफ द फर्टिलायझेशन अँड आफ्टर फर्टिलायझेशन. नाउ इन द फर्टिलायझेशन देर आर सो मेनी स्टेप्स. काही स्टेप्स आपल्याला जायचे आहेत. सो मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. व्हाईल स्टडिंग द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन, द फर्स्ट पॉइंट इज मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग. एग कडं मुवमेंट कुणाची होणार आहे? स्पर्मची होणार आहे. नाउ व्हॉट हॅपन्स व्हेन द स्पर्म एंटर इन टू द व्हेजायनल ट्रॅक. ज्यावेळेस स्पर्म व्हेजायनल ट्रॅक मध्ये एंट्री करतो, आउट ऑफ ऑल दीज स्पर्म नियर अबाउट मिलियन्स ऑफ स्पर्म्स आर रिलीज्ड, बट आउट ऑफ दोज 50% स्पर्म्स गेट डिमोटिलाइज्ड. काही स्पर्म काय होतात? डिमोटिलाइज्ड होतात. Or some get died, some get broken, some get deactivated. बघ, काही स्पर्मची डेथ होते, काही तिथंच इमोबाईल होतात, तिथंच न हालचाल करतात, ते तिथंच पडून राहतात. काही ब्रेक होतात, काही तुटून पडतात, काही डिॲक्टिवेट होतात. म्हणजे अशा काही घटना, म्हणजे 50% स्पर्म्स काय होतात? वाया जातात.
अँड देन रिमेनिंग स्पर्म, जे काही मग राहिलेले स्पर्म्स आहेत, दे ट्राय टू मूव्ह टुवर्ड द युटेरस. ते नंतर कुठं जायला बघायला, हळूहळू व्हेजायनल ट्रॅक मधून युटेराइन ट्रॅक करत. नाव देन द स्पर्म काय होतं, द टिप पार्ट ऑफ द स्पर्म दॅट वी कॉल अॅक्रोझोम. अॅक्रोझोम बिकम थिन. बघा, अॅक्रोझोम काय होतो, बिकम थिन. अॅक्रोझोम थिन बनतो. कॅल्शियम एंटर्स इन टू द स्पर्म. कॅल्शियम कुणाच्या बॉडीमध्ये एंटर करतो, स्पर्मच्या बॉडीमध्ये एंटर करतो. अँड देन द टेल स्टार्ट्स द मुवमेंट. स्पर्म स्वतःच्या टेलची काय करायला लागतो, अशी मुवमेंट करायला लागतो, लाईक दिस. And because of this movement of the tail part of the sperm gradually move toward the uterus. हळूहळू स्पर्म कुणाकडे जायला लागतो, युटेरस कडे जायला लागतो, वर युटेराइन वॉल कडे जायला लागतो. देन इट ट्राय टू मूव्ह टुवर्ड द फॅलोपियन ट्यूब्स, बोथ साइडच्या फॅलोपियन, म्हणजे व्हेजायनामध्ये एंट्री केली. व्हेजायनामध्ये एंट्री केल्यानंतर तो युटेरसमध्ये गेला. देन दॅट ट्राय टू रीच ऑर मूव्ह टुवर्ड द फॅलोपियन ट्यूब, बोथ फॅलोपियन, म्हणजे स्पर्मची अशी एंट्री व्हायला लागते. दे बिकम ऍक्टिव्ह व्हायला लागतात. दे स्टार्ट मुवमेंट ऑफ द फ्लॅजेला, फ्लॅजेलाची मुवमेंट. अँड दॅट व्हीप लाईक मुवमेंट, जशी चाबकासारखी, चाबूक कसा आपला असा फिरतो, त्या टाईपच्या मुवमेंटमुळं, तो त्या टेल पार्टच्या मुवमेंटमुळं स्पर्म हळूहळू वर स्विम व्हायला लागतात. अलग लक्षामध्ये. अँड देन ग्रॅज्युअली दे मूव्ह टुवर्ड द एग. ते हळूहळू, म्हणून बघा, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड एग, एग कडे मुवमेंट व्हायला लागलेली आहे. नाव इन द व्हेजायनल ट्रॅक, ह्या व्हेजायनल ट्रॅक मध्ये काय आहेत बघा, देर आर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, मी इथे शॉर्ट मध्ये पीजी करायलो, अँड व्हेस्टिब्युलर सिक्रेशन्स. प्रोस्टॅग्लॅन्डिन्स अँड व्हेस्टिब्युलर सिक्रेशन्स, व्हेस्टिब्युलर ग्लँडचं सिक्रेशन, त्याला आपण म्हणतो व्हेस्टिब्युलर सिक्रेशन. बिकॉज ऑफ द प्रोस्टॅग्लॅन्डिन द स्पर्म बिकम ऍक्टिव्ह. स्पर्म कुणामुळे ऍक्टिव्ह होतात, प्रोस्टॅग्लॅन्डिनच्या या केमिकलमुळे. अँड बिकॉज ऑफ द व्हेस्टिब्युलर सिक्रेशन द स्पर्म ट्राय टू इन्क्रीज देअर मोटिलिटी. स्पर्म स्वतःची मोटिलिटी म्हणजे स्वतःची ही स्विमिंग कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि हळूहळू ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिन आणि व्हेस्टिब्युलर सिक्रेशनमुळे ते ऍक्टिव्ह बनले, त्यांची मोटिलिटी वाढली, त्यांची ऍक्टिव्हनेस वाढली, त्यांची हालचाल वाढली. अँड दे ग्रॅज्युअली मूव्ह टुवर्ड द फॅलोपियन ट्यूब, फॅलोपियन ट्यूब कडे जायला लागतात. अँड नियर अबाउट 1.5 to 3 millimeter पर मिनिट. बघा, जवळपास 1.5 ते 3 मिलीमीटर हे काय त्यांच्या त्या पूर्ण मिनिटामध्ये हालचाल व्हायला लागते. बघा, म्हणजे 1.5 ते 3 मिलीमीटरची त्यांची हालचाल तेवढ्या काळामध्ये व्हायला लागते. हळूहळू 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 तो कुठं जायला लागतात, असे वरती जायला लागतात. आणि म्हणून पर आवर 1.5 ते 3 मिलीमीटरची हालचाल त्यांची पर आवरला व्हायला. अँड ग्रॅज्युअली दे मूव्ह अपवर्ड. अँड नियर दिस टोटल प्रोसेस रिक्वायर्स 5 to 6 hours. जवळपास या मुवमेंटला, म्हणजे स्पर्मला एक कडे जाण्यासाठी किती कालावधी लागतो, जवळपास 5 ते 6 तासाचा कालावधी लागतो. अँड नियर अबाउट, रिमेंबर गाईज, द स्पर्म रिमेन अलाइव्ह, स्पर्म रिमेन व्हायबल, स्पर्म रिमेन ऍक्टिव्ह फॉर 24 to 48 hours. बघ, स्पर्म किती काळापर्यंत ऍक्टिव्ह राहतात, एक वेळेस रिलीज झाल्यानंतर मेलच्या पेनिस मधून ते बाहेर पडल्यानंतर दे रिमेन अलाइव्ह, ते जिवंत राहतात. दे रिमेन ऍक्टिव्ह फॉर 24 to 48 hours. अँड इफ वी टॉक अबाउट ओव्ह्यूम त्या ओव्हरीमधून रिलीज झाल्यानंतर, सेकंडरी ओसाइट रिलीज झाल्यानंतर, दॅट रिमेन अलाइव्ह फॉर 24 hours. बघा, हे लक्षात ठेवा दोन्ही. ओव्ह्यूम रिमेन ऍक्टिव्ह फॉर 24 hours अँड स्पर्म रिमेन अलाइव्ह फॉर 24 to 48 hours. 24 ते 48 तास, म्हणजे जवळपास 2 दिवस ऍक्टिव्ह राहू शकतात, अलाइव्ह राहू शकतात. कोण, स्पर्म्स. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि अशा पद्धतीनं ग्रॅज्युअली द स्पर्म रिचेस टू द एग और सेकंडरी ओसाइट और ओव्ह्यूम कडे अशा पद्धतीने ते हळूहळू काय व्हायला लागतात, रीच व्हायला लागतात. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट पॉइंट इन द मेकॅनिझम, दॅट इज मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग. And then entry of sperm into the egg. Now sperm is now near to the egg. स्पर्म आता कुणाच्या जवळ आहे, एगच्या जवळ गेलेला आहे. आता एगच्या जवळ गेल्यानंतर, इफ सपोज दिस इज द स्पर्म अँड दिस इज द सेकंडरी oocyte.
Now remember, this secondary oocyte, when sperm reaches near to the secondary oocyte, now this sperm has head part and head part has the acrosome and this is the nucleus. Okay. Now this acrosome, the secondary oocyte च्या जवळ गेल्यानंतर, when secondary oocyte and sperms are near to each other, at that time the head part contain acrosome and this acrosome part releases lytic enzyme and those lytic enzymes, you know, hyaluronidates and corona penetrating enzyme. We have seen these one, corona penetrating enzymes. These corona penetrating enzymes and hyaluronidase enzyme break the corona radiata wall. See, ही बाहेरची जी wall आहे, you know that. Okay, हे outer. We have seen the structure of secondary oocyte. सेकंडरी oocyte का रिलीज झाल्या मॅच्युअर ग्राफिन फॉलिकल मधून रिलीज झाल्याचा कोणता आहे? सेकंडरी oocyte आहे. तोच नंतर एक ओव्ह्यूम बनणार आहे, आपण काल पाहिलेला आहे. पण ज्या मेटाफेज सेकंडला सेकंडरी oocyte स्टॉप झालेली आहे तिथंच मेटाफेज सेकंड थांबलेला आहे आणि हा सेकंडरी oocyte नंतर ओव्ह्यूम मध्ये बनत असताना मेटाफेज सेकंड कंप्लीट होणार आहे. पण ही केव्हा होते? ज्यावेळेस स्पर्म एंट्री करायला. कुठं? स्पर्म तुमच्या त्या एग मध्ये म्हणजे सेकंडरी oocyte मध्ये एंट्री करण्याच्या वेळेसच ती मेटाफेज सेकंड सुरू होते अँड दॅट मेटाफेज सेकंड इज कम्प्लिटेड अँड ओव्ह्यूम इज फॉर्म्ड अँड सेकंड पोलार बॉडी इज फॉर्म्ड. फर्स्ट पोलार बॉडी तर ऑलरेडी सेकंडरी oocyte तयार झाल्याच आहे. जो प्रायमरी oocyteचं रूपांतर ज्यावेळेस मिओसिस फर्स्ट होताना एक छोटी पोलार बॉडी आणि एक मोठा काय तयार झाला? सेकंडरी oocyte. त्या छोटी पोलार बॉडी तिथंच सेकंडरी oocyte मध्ये आपण काल दाखवली फर्स्ट पोलार बॉडी, काल तुम्ही पाहिलेला आहे. तर तसं मग हायलुरॉनिडेज एन्झाईम आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम काय करतात? ह्या कोरोना रेडिएटा वॉलला ब्रेक करतात. कोरोना रेडिएटा म्हणजे कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम कोरोना रेडिएटा वॉलला ब्रेक करतात. हायलुरॉनिडेज एन्झाईम सुद्धा पेनिट्रेट करून हे तुमच्या हेड पार्ट आणि हा स्पर्मचा हा याच्यामध्ये एंट्री करायला लागतो. लाईक दिस. बघा, हळूहळू स्पर्म पेनिट्रेट्स द वॉल ऑफ कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा डिझॉल्व्ह होतं अँड इट नाऊ अटॅचेस टू द झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडाला काय व्हायला लागतो? अटॅच व्हायला. नाव इन द झोना पेल्युसिडा, रिमेंबर हे फार महत्वाचं आहे सीईटी आणि नीट साठी. झोना पेल्युसिडा हॅज द फर्टिलायझिन अँड अँटी फर्टिलायझिन. झोना पेल्युसिडा मध्ये काय आहे? फर्टिलायझिन आहे. दिस फर्टिलायझिन झोना पेल्युसिडा 2, झोना पेल्युसिडा 3, these fertilizing chemicals are there in the झोना पेल्युसिडा. कारण कोरोना रेडिएटरच्या मधला वॉल कोणती आहे? झोना पेल्युसिडा. अँड स्पर्मची वॉल काय आहे? स्पर्मच्या हेड मध्ये कोण आहे? स्पर्मच्या अॅक्रोझोम पार्ट मध्ये आहे अँटी फर्टिलायझिंग. स्पर्मच्या हेड पार्ट मध्ये कोणता आहे? अँटी फर्टिलायझिंग. अँड झोना पेल्युसिडा मध्ये कोण आहे? फर्टिलायझिंग. देयर इज इंटरॅक्शन बिटवीन फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग केमिकल्स. स्पर्मच्या अँटी फर्टिलायझिन आणि ओव्ह्यूमच्या सेकंडरी oocyteच्या फर्टिलायझिन मध्ये काय व्हायला लागते? इंटरॅक्शन व्हायला लागते. अँड बिकॉज ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन अँटी फर्टिलायझिन अँड फर्टिलायझिन स्पर्म गेट अट्रॅक्टेड टू द सेकंडरी oocyte. स्पर्म कुणाकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात? सेकंडरी oocyte कडे काय व्हायला लागतात? अट्रॅक्ट व्हायला लागतात. अँड बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन ऑफ स्पर्म टुवर्ड द एग, there is penetration of sperm head into the egg part or secondary oocyte. आणि हळूहळू तो स्पर्मचं हेड तुमच्या कशामध्ये एंट्री व्हायला लागतं? तुमच्या त्या हे बघा हेड अँड टेल पार्ट गेट डिटॅच. टेल पार्ट आत डिटॅच होतो बाहेर. दॅट ऑल पार्ट्स रिमेन आउटसाइड एक्सेप्ट हेड. एक्सेप्ट हेड मधला हे न्यूक्लियस एंटर्स इनटू दॅट एक्स. आता तो मध्येच चाललाय पण मध्ये जात असताना आणखीन देअर आर सर्टन मेम्ब्रेन्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं अॅक्रोझोम रिएक्शन. आता अॅक्रोझोम रिएक्शन मध्ये नेमकं काय आहे बघा. दिस अॅक्रोझोम पार्ट ऑफ द स्पर्म रिलीज झोनालायसिन. बघा हा कोणता केमिकल रिलीज करतं? इट इज ऑल्सो लायटिक एन्झाईम दॅट इज झोनालायसिन. दिस झोनालायसिन ब्रेक्स झोना पेल्युसिडा.
हा कुणाला ब्रेक करतो? झोना पेल्युसिडा. करोना पेनिट्रेटिंग एन्झाईमनं करोना रेडिएटा ब्रेक केला, झोना लायसिननं झोना पेल्युसिडा ब्रेक केला, अँड देन दॅट हेड पार्ट ऑफ द स्पर्म, नाव हेड पार्ट ऑफ द स्पर्म, हेड ऑफ स्पर्म containing nucleus, सोबत कोण आहे? विथ न्यूक्लियस. नाव इट breaks or it penetrates the vitelline membrane of the secondary oocyte. सेकंडरी oocyte मध्ये एक मेम्ब्रेन आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन. This plasma membrane is penetrated by the head part of the sperm. स्पर्मच्या हेड पार्टनं प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय केलं? पेनिट्रेट केलं. आता व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या मध्ये समजा हे मी व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे बघा, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन और व्हायटेलाइन मेम्ब्रेन काल आपण पाहिलं. आता ह्याच्यामध्ये हेड पार्ट गेले, बाहेर त्याच्या काय आहे? व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर काय आहे? पेरी व्हायटेलाइन स्पेस. त्याच्या बाहेरचं काय आहे? हे बघा, दिस स्पेस पेरी व्हायटेलाइन स्पेस. हा पेरी व्हायटेलाइन स्पेस याच्या बाहेर तुमचा हा टेल पार्ट तर गळून पडलाय, हेड पार्ट आत गेला. नाव दिस पेरी व्हायटेलाइन स्पेस, हे जे मी आता रेड कलरनं दाखवायला, दिस मच, दिस पेरी व्हायटेलाइन स्पेस क्रिएट्स गॅप इन बिटवीन दिस आउटर पार्ट अँड दिस हेड पार्ट. हेड पार्ट मध्ये आणि ह्या आउटर टेल पार्ट मध्ये इतका गॅप क्रिएट करतो की नो अदर स्पर्म नाउ कॅन एंटर इन टू दॅट. आता बाकीचे जे स्पर्म्स आहेत हे आतमध्ये एंट्री करू शकतात, बिकॉज देअर आर 200 to 400 million sperms are released into the vaginal tract. 200 ते 400 मिलियन स्पर्म एका स्पूनफुल ऑफ सिमेन मध्ये असतं. बट आउट ऑफ दोज 50% गेट डिऍक्टिव्हेटेड. 50% तर तिकडेच गेले. अँड ओनली फ्यू हंड्रेड, बघा काय म्हणाल, ओनली फ्यू हंड्रेड रिचेस द सेकंडरी oocyte. व काही 100-1000 जास्तीत जास्त 1000 स्पर्म तुमच्या त्या सेकंडरी oocyte कडे जाऊन टच होतात. बट आउट ऑफ दोज फ्यू हंड्रेड स्पर्म ओनली वन कॅन एंटर इन टू दॅट एग. त्या एग मध्ये फक्त किती एंट्री करू शकतो? ओनली वन कॅन एंटर इन टू दॅट एग. आणि म्हणून ह्या पेरी व्हायटेलाइन स्पेसमुळं ह्या बाकीच्या स्पर्म मध्ये आणि ह्या मध्ये गेलेल्या हेड पार्ट असलेल्या स्पर्म मध्ये काय तयार होतो? गॅप तयार होतो. अँड नो अदर स्पर्म कॅन एंटर इन टू दॅट. कुठलाच स्पर्म नंतर त्याच्यामध्ये काय करू शकत नाही? एंट्री करू शकत नाही. अँड ओनली द वन हेड पार्ट ऑफ द सिंगल स्पर्म एंटर इन टू दॅट. आणि अशा पद्धतीनं मग व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर काय तयार केलं जातं? एक गॅप स्पेस तयार केलं जातं, जेणेकरून बाकीचे स्पर्म त्याच्यात एंट्री करणार नाहीत. ओनली वन स्पर्म इज एंटर्ड इन टू दॅट सेंट्रल पार्ट. नाव देर इज द जर्मायनल वेसिकल. मध्ये कोण आहे? जर्मायनल वेसिकल म्हणजेच न्यूक्लियस ऑफ एग सेल और सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyteच्या आपण काय म्हटलेलं आहे? दिस इज द जर्मायनल वेसिकल. And this germinal vesicle is there. Now head part is there. Head part मधला हा न्यूक्लियस आत गेलेला आहे. Now this is totally acrosome reaction, zona lysis. Now this nucleus of the sperm and nucleus of the egg, एगचं न्यूक्लियस आणि तुमच्या स्पर्मचं न्यूक्लियस, they now swell in size. ते हळूहळू स्वेलिंग दाखवायला लागतात. They increase in size. त्यांची साईज अशी वाढायला लागते. बघा, स्वेलिंग इज देअर. ते काय व्हायला लागतात? असे फुगायला लागतात. नाउ दीज आर कॉल्ड मेल प्रोन्यूक्लियस अँड फिमेल प्रोन्यूक्लियस. मेल प्रोन्यूक्लियस अँड फिमेल प्रोन्यूक्लियस. फिमेल प्रोन्यूक्लियस. आणि मी कालच सांगितलं होतं, these nuclei then at the time of fertilization they convert into pronucleus. Just hear the video, listen to that video. त्या व्हिडिओला व्यवस्थित ऐका. At the time of fertilization, male nucleus converts into male pronucleus. Female nucleus means germinal vesicle converts into female pronucleus. They get swelled. ते काय होतात? स्वेलिंग होते त्यांची. नाउ ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्हम. आता तुमच्या स्पर्मची एंट्री झाली की मी सांगितलं होतं कालच, वेन स्पर्म एंटर इन टू द व्हेजायनल ट्रॅक इट एंटर इन टू द एग. व्हेजायनामध्ये एंट्री केला, युटेरस मधून आला, तो ज्यावेळेस एग मध्ये एंट्री करतो, ऍट दॅट टाइम तुमच्या त्या सेकंडरी oocyte तुमचा
मियोसिस सेकंडचं मेटाफेज सेकंडलाच आहे, मेटाफेज सेकंडला आहे. नाउ दॅट मेटाफेज सेकंड नाउ इज कम्प्लिटेड. ते मेटाफेज सेकंड इज नाउ कम्प्लिटेड. मेटाफेज सेकंड कम्प्लीट व्हायला लागतं, म्हणजेच अनाफेज सेकंड होतं. टिलोफेज मीन्स मियोसिस सेकंड गेट कम्प्लिटेड. केव्हा? स्पर्मची एंट्री झाल्या स्पर्मची एंट्री एग मध्ये झाल्या तुमची मियोसिस सेकंडची ही मेटाफेज सेकंडला जी स्टॉप झालेली प्रोसेस आहे दॅट गेट कम्प्लिटेड. आणि सेकंडरी ओसाइटचं रूपांतर नाव इट इज ट्रू ओव्ह्यूम. आता हा सेकंडरी ओसाइट हा काय असतो? ट्रू ओव्ह्यूम. केव्हा? ज्यावेळेस त्याचं मियोसिस सेकंड कम्प्लीट होतं. अँड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ मियोसिस सेकंड दिस ट्रू ओव्ह्यूम इज फॉर्म्ड. हा ट्रू ओव्ह्यूम तयार होतो. पण तुम्हाला माहिती आहे सेकंडरी ओसाइटचं मियोसिस सेकंड कम्प्लीट होत असताना आपण ओजेनेसिस बघितलेला आहे. एक ओव्ह्यूम तयार होतो आणि दुसरी एक बॉडी तयार होते, ती पण छोटी बॉडी असते. दिस इज सेकंड पोलार बॉडी. म्हणजे बघा इथं काय तयार होते? सेकंड पोलार बॉडी इज फॉर्म्ड. आणि स्पर्म तुमचा कापला, ओव्ह्यूम तुमचा काय व्हायला लागतो? ऍक्टिव्ह व्हायला लागतो. नाउ ऍक्टिव्हेशन ऑफ ओव्ह्यूम इज नाउ कम्प्लिटेड. मग ओव्ह्यूम कम्प्लीट झाला याचा अर्थ तो काय झाला? ऍक्टिव्ह झाला. आणि ओव्ह्यूम ऍक्टिव्ह झाल्या त्याच्यातले फिमेल प्रोन्यूक्लियस बनतं, इकडं मेल प्रोन्यूक्लियस बनतं. मेल प्रोन्यूक्लियस आणि फिमेल प्रोन्यूक्लियस गेट स्वेलिंग होते त्यांची. अँड नाउ along with this head part of the स्पर्मच्या हेड पार्ट बरोबर दोन सेंट्रिओल गेलेले असतात, प्रॉक्झिमल सेंट्रिओल अँड डिस्टल. त्यातला प्रॉक्झिमल सेंट्रिओल आतमध्ये एंट्री केलेला असतो. दिस इज सपोज प्रॉक्झिमल सेंट्रिओल. दिस प्रॉक्झिमल सेंट्रिओल फॉर्म्स द मायटॉटिक स्पिंडल. ह्या दोन न्यूक्लियाय मध्ये मेलचं न्यूक्लियाय आणि फिमेलचं न्यूक्लियाय, या म्हणजे प्रोन्यूक्लियस ऑफ मेल प्रोन्यूक्लियस ऑफ फिमेल यांच्यामध्ये मायटॉटिक स्पिंडल तयार होतं. अँड फॉर्मेशन ऑफ मायटॉटिक स्पिंडल या बिकॉज ऑफ द स्पिंडल फायबर्स. त्या फायबर्स आपण बघितलेले आहेत मायटॉसिस मियोसिस शिकत असताना. ह्या स्पिंडलमुळं द बोथ न्यूक्लियाय गेट अट्रॅक्टेड टुवर्ड इच अदर. हे दोन्ही न्यूक्लियाय काय व्हायला लागतात? एकमेकाकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात. अँड बिकॉज ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन द मेल अँड फिमेल न्यूक्लियाय, फिमेल आणि मेल न्यूक्लियायचं अट्रॅक्शन व्हायला लागतं. अँड ॲट फायनली फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग, म्हणजेच फ्युजन ऑफ मेल प्रोन्यूक्लियाय विथ फिमेल प्रोन्यूक्लियाय. मेल प्रोन्यूक्लियाय, फिमेल प्रोन्यूक्लियाय, म्हणजे न्यूक्लियस ऑफ स्पर्म अँड न्यूक्लियस ऑफ एग फ्यूज टुगेदर टू फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट. हॅप्लॉइड न्यूक्लियाय of haploid nucleus of male, haploid nucleus of female, having half chromosome set, having half set of chromosome. This two half set of chromosome means single set of chromosome combined together to form a diploid zygote. काय तयार व्हायला लागतो? डिप्लॉइड झायगोट. आणि हे नंतर काय व्हायला लागतात? असे हे तुमच्या एग मधलं हा झायगोट तयार व्हायला लागतो. This is the diploid zygote. This is the outer covering, that is the vitelline membrane. And हे vitelline membrane now it converts into, हे vitelline membrane जे असतं बाहेरचं, now it converts into fertilization membrane. आता ह्याचं रूपांतर कशात होतं लेकरांनो? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेन असणारा हा झायगोट हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन नाव इट ग्रॅज्युअली मूव्ज. आता इथं जर समजा हे तुमच्या दिस इज द ओव्हरी, इथं अँपुल्ला रिजन मध्ये फर्टिलायझेशन व्हायला मी सांगायलो परत. द फर्टिलायझेशन मीन्स द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज टेकिंग प्लेस इन द अँपुल्ला रिजन. दिस इज द वायडर रिजन ऑफ द फॅलोपियन ट्यूब. आणि हळूहळू 5 ते 6 दिवसामध्ये हा फर्टिलाइज झालेला झायगोट हा इथं यायला लागतो. अँड हेअर इट इज गेट इम्प्लांटेड. इट गेट इम्प्लांटेड इन द युटेरस. या युटेरस मध्ये इथं काय होतो? तो इम्प्लांट होतो. And then the start of next procedure or next process, that is the formation of or production of or development of embryo starts. That zygoteचं रूपांतर. Then that zygote gradually converts into embryo. Then organogenesis stop. And then after the 9 months and 9 days, a new baby is born into the vaginal tract. या व्हेजायनल ट्रॅक मधनं एक बेबी बाहेर येते, तिचा जन्म होतो. म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये हा झायगोट हा तयार झालेला बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल न्यूक्लियाय च्या झायगोट तयार झालेला हा 5 ते 6 दिवसामध्ये इथं येऊन इम्प्लांट होतो. अँड आफ्टर द इम्प्लांटेशन
एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड इन द युटेरस. युटेरसमध्ये काय डेव्हलप होतो? एम्ब्रिओ डेव्हलप होतो. तर अशा पद्धतीने ह्या 5 स्टेपमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे. होप यू अंडरस्टूड ऑल द थिंग्स. Repeatedly watch the video so that you can get the idea how the fertilization is taking place. So thank you guys.